हॅलो. 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 नमस्कार सर, मी महाराष्ट्र भाजपा प्रदेश कार्यालयातून बोलतोय. बोला की. सर, 1 मे 2024 रोजी सायंकाळी 5 वाजता चिंतामणराव कॉलेज ऑफ कॉमर्स ग्राउंड सांगली येथे सांगली लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार श्री संजय काका पाटील यांचा प्रचार करण्यासाठी सर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री श्री योगी आदित्यनाथजी यांची जाहीर सभा आयोजित केली आहे सर. बर. तरी आपण जास्तीत जास्त संख्येमध्ये योगीजींना व संजय काका पाटील यांना आशीर्वाद देण्यासाठी या सभेत उपस्थित राहावे ही विनंती सर. ऐका ना. हा, बोला सर. संजय काका पाटील यांना काय म्हणून आशीर्वाद द्यायचे? 2 वेळा आशीर्वाद दिलं, काय केलं त्यांनी लोकांचं भलं? ठीक आहे सर. हा. हॅलो. हो सर, ऐकतोय आम्ही. मला काय म्हणायचं आहे, संजय काका पाटील यांनी 10 वर्षात हा सर. काय केलं मला सांगा. 10 वर्षात काय केलं? तुम्ही आता राम मंदिराचं सांगणार, दिल्लीचं स्मार्ट सिटीचं सांगणार, तिकडलं आम्हाला ड्रायपोर्टचा, इथल्या विमानतळाचा विषय महत्वाचा आहे, हा सर. इथल्या MIDCचा विषय महत्वाचा आहे, इथल्या रेल्वे स्टेशनचा विषय महत्वाचा आहे. ठीक आहे. संजय काकांनी काय केलं मला सांगा. ठीक आहे सर. नाही काय त्याला इतका जिल्ह्यातनं विरोध असताना तुम्ही तिकीट दिलंय, इतकं तुमचं फोन येतो त्यावेळेस आम्ही सगळे जीव तोडून सांगत होतो. आम्ही पण भाजप समर्थक आहे, पण हा सर. आम्हाला यांची उमेदवारीच द्यायची नाही. कारण का आता तुम्ही ते 5 वर्ष निवडून आले का ते सगळे महाविकास आघाडी जयंत पाटील यांच्यासोबत फिरतात, 5 वर्षांच्या गाडीतून उतरत नाहीत आणि ते भाजपच्याच लोकांना त्रास देतात. आज त्यांना उमेदवारी दिल्यामुळे किती भाजपचे लोक सोडून गेलेत हे बघितलंय का तुम्ही? ठीक आहे सर, तुमची सूचना आम्ही कळवतो सर. अहो, सूचना ह्यावेळेस किती वेळा फोन आला, सांगितलं त्यांनाच तुम्ही चांगली माणसं नाराज केली आणि त्यांना या निष्क्रिय लोकांना तुम्ही 3 वेळा तिकीट दिलं. ठीक आहे सर.